नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या डेली अपडेटसाठी व तसेच सर्व अभ्यासक्रमासंबंधी बाबीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा। आणि मित्रांनो, अतिशय मेहनतीने या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून कृपया नम्र विनंती, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थर्ड टेट 2025 मराठी व्याकरण व उतारे। बघा, 100% असेच प्रश्न येणार। आपण 2017 आणि IBPS पॅटर्न 2022च्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर हेच प्रश्न येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मराठी व्याकरणातील 15 मार्क्स तुम्ही फिक्स करा। चला, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थर्ड टेट 2025 महाराष्ट्रातील प्रत्येक अभियोग्यताधारकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं आणि प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी यासाठी आपण गुरुजी बॅच 2.0 95% ऑफमध्ये लॉन्च केलेली आहे। 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड आपल्या क्लासमधून झालेली आहे आणि ते शिक्षक या पदी रुजू आहेत। या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि ते तुम्ही अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्ड स्वरूपात मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला, आपण बघूया मराठी व्याकरणावरील प्रश्न। बघा, IBPS पॅटर्ननुसार जनरली मराठी व्याकरणावर 2022मध्ये उतारे होते। मग विद्यार्थ्यांचं म्हणणं कसं पडतं ते पहिल्यांदा सांगतो की उतारे असल्याकारणाने आपण तिच्या तिथे उत्तरे देऊ शकतो, पण ही विद्यार्थ्यांची चुकीची समजूत आहे। कारण त्यामध्ये समास विचारला जाईल, विशेषण विचारलं जाईल, क्रियापद विचारलं जाईल। म्हणजे व्याकरणाचा आधार घेऊन उतार्यातून तुम्हाला लँग्वेज किती अंडरस्टँड झाली आहे, भाषा किती समजलेली आहे, ह्या दोन्ही गोष्टी IBPS पॅटर्न त्या ठिकाणी मॅनेज करत असते, हे लक्षात घेणं जरुरी आहे। बघा, आता हे उतारे कोणते आहे ते लक्षात घेऊ नका, हा प्रश्नांचा पॅटर्न असा असतो हे नेमका समजून घ्या। आणि प्रत्येक वेळेस संपूर्ण उतारा तुम्ही वाचायचा सुद्धा नसतो, हेही लक्षात घ्या। पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 5 सोडवा। बघा काय म्हणते, साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे। राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली। ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुर वास येत असे। शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला। त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम होता। पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठवणे आवश्यक होते। आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते। शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले। हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागे। जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व सगळे घामाघूम होऊन गेले। भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मुळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले, तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली। आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे तिथे ही फुले उमललेली होती। बघा, प्रश्न पहिला, उतार्यातील गोष्ट या नामाचे विशेषण ओळखा। म्हणजे आम्हाला विशेषण चॅप्टर सर्वच्या सर्व माहीत असेल तर आम्ही ओळखू शकतो। वाक्य पहिलं वाचा, साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली। सुंदर गोष्ट, गोष्टीबद्दल मग पर्याय बघा, छान, सुंदर, काल्पनिक, वास्तविक। तर ऑप्शन नंबर 2 सुंदर हे त्याचं उत्तर राहिलं। पुढे बघा, प्रश्न वाचा आता डायरेक्ट। प्रश्न दुसरा, उतार्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। तुम्हाला सांगतो 2022च्या IBPS पॅटर्नमध्ये एक उतारा यायचा, त्याच्यात 5-5, 6-6 रिकामी जागा असायच्या, म्हणून उतारा
पूर्ण न वाचता आता डायरेक्ट प्रश्न बघा. प्रश्न दुसरा, उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर आता आश्रमात रिकामी जागा विद्यार्थी होते. आता याच्यामध्ये बघा ऑप्शन पहा. पहिलं, सर्व विद्यार्थी होते, काही विद्यार्थी होते, पुष्कळ विद्यार्थी होते, जादा विद्यार्थी होते. तर मागे उतारा वाचताना आपण बघितलं आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं निश्चित उत्तर राहिलं. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे. प्रश्न तिसरा. आता डायरेक्ट प्रश्नावर जा म्हणजे तुमचा वेळ वाचेल. गेल्या वेळेस विद्यार्थ्यांना वेळ पुरला नाही हेही लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस उतारा वाचायचा नसतो. रिकामी जागा असताना तर अजिबातच वाचायचा नसतो. तर त्या रिकामी जागेचं संपूर्ण वाक्य त्या ठिकाणी वाचायचं असतं आपल्याला. प्रश्न तिसरा काय म्हणत आहे. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. जंगलात जाऊन त्यांनी रिकामी जागा लाकडे गोळा केली व सगळे घामाघूम होऊन गेली. आता कशा प्रकारची लाकडे. ओली लाकडे. ऑप्शन 1 ओली लाकडे, दुसरा आहे कुजलेली लाकडे, तिसरा आहे वाळलेली लाकडे आणि चौथा ऑप्शन आहे तर हिरवी लाकडे. काय उत्तर येईल सांगा. वाळलेली लाकडे. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली. तर प्रश्न 3चं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर राहील. त्याच्यानंतर बघा पुन्हा प्रश्न चौथा आलेला आहे. उतारा वाचायची गरज नाही, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा असा तुमचा प्रश्न आहे. मग आता ते कुठे रिकामी जागा आहे ते बघा. खालून तिसऱ्या लाईनमध्ये पहा. दुसऱ्या दिवशी रिकामी जागा उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले. आता रिकामी जागा उठून ऑप्शन बघा. सायंकाळी उठून सायंकाळी उठणार नाही, दुपारी उठून दुपारी उठणार नाही, पहाटे उठून. आता आश्रम ऋषी हे बॅकग्राऊंड दिलेलं आहे म्हणजे नक्कीच ते केव्हा पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले. म्हणून प्रश्न चौथा ह्याचा ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर राहील आणि चौथं ऑप्शन जे आहे रात्री तर ते सुद्धा उत्तर राहणार नाही. नेक्स्ट बघा परत प्रश्न 5वा. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर आता बघा रिकामी जागा कुठे आहे. खालून दुसऱ्या लाईनमध्ये आहे. काय म्हणते. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले तेव्हा ही सुवासिक फुले रिकामी जागा दिसली. आता बघा फुले दिसली. कशी होती ती फुले. एक कोमेजलेली. आता पहाटेच्या वेळेस कोमेजलेली फुले तर दिसणार नाही. कोमेजलेली, उमललेली, गळलेली, छान. तर सुवासिक फुले उमललेली दिसली. असं उमललेली 5व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या ठिकाणी हे त्या ठिकाणी सेट होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा अशा प्रकारे हा एक उतारा संपला. आपण दुसरा उतारा बघूया. प्रश्न क्रमांक 6 ते 10 साठी पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. आता बघा तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो की आता इथे उतारा वाचण्यात आपण वेळ घालवतो. रिकामी जागा म्हटल्याच्या नंतर उतारा वाचणे अपेक्षित नसते. ती रिकामी जागा कुठे आलेली आहे तेवढं फक्त आपण वाक्य वाचायचं. आपल्यासारख्या सामान्यांना शब्दा वाचूनचे रिकामी जागा भावणारही नाहीत की परवडणारही नाहीत. प्रश्न 6वा. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मग उत्तर काय लिहू. बघा शब्दा वाचूनचे संवाद, वाद, सुसंवाद, बोलणे. लक्षात घ्या. तर तिथे योग्य आणि अचूक शब्द येईल. तो प्रश्न 6व्याचं उत्तर येईल संवाद. आपल्यासारख्या सामान्यांना शब्दा वाचूनचे संवाद भावणारही नाहीत हे आपलं संवाद उत्तर राहिलं. नेक्स्ट बघा परत प्रश्न 7वा. खाली वाचा. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. हेच असेच ॲज अ टीच प्रश्न TITला होते. बघा हे दोन्ही उतारे आपण जे घेतले आहे TET 2024 जी नोव्हेंबरमध्ये झाली होती त्याच्यातले उतारे आहे. पण प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहो. मग आता बघा पण बोलणे आणि रिकामी जागा बोलणेच हवे असते. मग रिकामी जागा बोलणे म्हणजे कशा पद्धतीचे. बघा प्रश्न 7व्याचं पहिलं ऑप्शन आहे ठणठणीत, रोखठोक, स्पष्ट, थेट. मग त्या ठिकाणी पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते. तर आपला त्या ठिकाणी सेट होणारा जो शब्द आहे तर तो आहे ठणठणीत. हे आपलं त्याचं उत्तर राहिलं. नंतर बघा प्रश्न 8वा बघा काय म्हणत आहे. 8वा. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता रिकामी जागा कुठे आहे बघा. मध्यंतरी तुम्हाला एक रिकामी जागा दिसत आहे. तर ती अशी आपली रिकामी जागा असते ती खरी असते का बघा. तर आता त्या रिकामी जागेत कोणते शब्द टाकायचे आहे. अशी आपली समज असते, समजूत असते, कल्पना असते, विचार असते. बघा तर इथे योग्य शब्द सेट होतो प्रश्न 8व्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर. तर अशी आपली समजूत असते ती योग्य असते का. समजूत हे त्याचं उत्तर राहिलं. नेक्स्ट बघा परत प्रश्न 9वा. उताऱ्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा असं तुम्हाला म्हणत आहे. मग बघा त्या ठिकाणी आता इथे बहुतेक रिकामी जागा उतार्यामध्ये दिसत नाही आहे. आपण नेक्स्ट घेऊया. प्रश्न 9वा इथे
काय म्हणत आहे, जे वाक्य आहे ते वाचा. एकमेकांची मते आग्रह दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण रिकामी जागा टाळतो. बघा, रिकामी जागा म्हणजे एकमेकासोबत बोलत असताना पुढच्याला जो विषय पटत नाही तो आपण कसा टाळतो, तर अचूक टाळतो, नेमके टाळतो, हुशारीने टाळतो, शिथाफीने टाळतो. तर याच्यामध्ये बघा, सर्वात योग्य पर्याय त्या ठिकाणी ॲड होईल. म्हणजे कसा टाळतो आपण, तर शिथाफीने टाळतो असे आपले उत्तर राहील. नंतरचा प्रश्न बघा, परत तोच प्रश्न आहे. हे असेच हाच पॅटर्न तुम्हाला कशामध्ये TIT बघायला मिळेल. रिकाम्या जागेत योग्य शब्द सेट करा. ज्या विद्यार्थ्यांनी 2022ची TIT दिली आहे त्यांना विचारा. ॲज अ टीच असेच प्रश्न येतात, पण यासाठी तुम्हाला अख्खं ग्रामर, व्याकरण, शब्द संपत्ती, विरोधार्थी, समानार्थी शब्द ह्या सर्व गोष्टी माहीत असणं जरुरी असतं, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे प्रश्न आले की उतारा न वाचता ते रिकामी जागा ज्या वाक्यात आहे तेवढं वाक्य वाचून उत्तर द्यायचं. वृत्तीतल्या हळव्या जागा, रिकामी जागा ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, ह्याची सतत काळजी घ्यावी लागते. बघा, आता कोणती ठिकाणे, तर स्वाभिमानाची ठिकाणे, दुखरी ठिकाणे, सुखद ठिकाणे, जिव्हाळ्याची ठिकाणे. म्हणजे पुढच्याचा युगो म्हणजे स्वाभिमान, लक्षात घ्या. मग आपण काय म्हणतो सांगा, स्वाभिमान अभिमान गृहीत धरा, पण पुढच्याचा स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना कुठे धक्का लागणार नाही, तर अचूक उत्तर येतं स्वाभिमानाची ठिकाणे. मित्रांनो, ह्या पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचा सराव करावा लागतो. ह्याच्यामध्ये काय म्हणून सांगा, म्हणजे सामान्य नाम ओळखा, भाववाचक नाम ओळखा, त्यानंतर आपण काय म्हणू शब्दांच्या आठ जाती आहे, समास, संधी, अलंकार, वृत्त, ॲडजेक्टिव्ह असे ओळखा रिकामी जागा देऊन हे प्रश्न आपल्याला विचारतात. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की बाकीचं ग्रामर अजिबात कामाचं नाही. ते पूर्णच्या पूर्ण माहीत असेल तरच्या प्रश्नांची उत्तरे आपण अचूक देऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, प्रत्येक अभियोग्यताधारकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं म्हणून आपण गुरुजी बॅच 2.0 थर्ड टेड 2025 ही लॉन्च केलेली आहे. आणि प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी, खरेदी करता यावी म्हणून 95% ऑफ दिलेला आहे. 2022 1000+ विद्यार्थ्यांची आपल्या बॅचमधून शिक्षकपदी निवड झालेली आहे. आणि या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज घटकानुसार, उपघटकानुसार, IBPS पॅटर्न आणि संपूर्ण 200 प्रश्नांच्या टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवणं मिळेल. तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.